आईचं त्याचा विरोध होतो की जास्तीचं क्रिकेट तू खेळू नये. आणि प्रत्येकाला वाटतं की आपण आपला जो मुलगा आहे तो नेहमीच इंजिनियर व्हावा. तसंच त्याच्याही आईबाबांना वाटलं होतं. मैदानाच्या आतमध्ये एक आली आहे, बॉल इथे अपील करण्यात आली आहे. पहा इथे आत्मविश्वास आणि त्याच वेळेला उत्साह ओसांडून वाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या. कारण जर का आपण आत्मविश्वासाने ॲग्रेशनने मैदानाच्या आतमध्ये उतरलो ना तर प्रतिस्पर्ध्यावरती आपण असेच हावी ठरू शकतो. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ॲग्रेशन कोणाचं चांगलं आहे ना ते विराट कोहली. विराट कोहली जर आपण पाहिलं ना तर मध्यंतरी इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट भारतीय संघ विश्वचषकामध्ये खेळत होता. शून्यावरती बाद झाला होता 9 बॉल नंतर विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये उतरला ना. सर्वात जास्त सेलिब्रेशन विकेटचं कोणी केलं असेल ना तर तो विराट कोहली होता. हा बॉल पुन्हा एकदा दिशा दिली, एक सिंगल इथे प्राप्त होईल. नरेश थोडासा झगडतोय, चाच पडतोय, धाव इथे मिळते ती एक. विराट कोहली बद्दल ना बेन स्ट्रोक म्हणताना म्हणतो की विराट कोहलीला माझं नाव फार आवडतं म्हणून तो सतत माझ्या नावाचा उल्लेख करतो. धाव फलकावरती धावा आहेत त्या दोन धावा धाव फलकावरती. आघाडीची जोडी चांगली जमली आहे, बॅटिंग चांगली होते. पुढचा बॉल, हा बॉल आणखीन एक. इथे मात्र काय घडतंय, क्षेत्ररक्षण पहा ज्या पद्धतीची सजावट केली आहे आणि चेंडू त्या धाटणीचे टाकले जात आहेत. एक युवा गोलंदाज आहे, एक उद्योन्मुख खेळाडू. ज्या वेळेला गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हर्ष जास्तीचं वय नसेल या खेळाडूचं परंतु गोलंदाजी भल्या भल्यांना इथे थकवलंय, दमवलंय. केवळ 2 धावा आल्या 4 बॉलवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळाल. यावेळेला देखील केवळ दिशा देण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा थेट वेध. आणखीन एक डॉट बॉल. लगातार से चेंडू निर्धाव स्वरूपाचा आल्यात. फलंदाजाला अक्षरशः धुंडो रे साधना अशी सांगणारी गोलंदाजी हर्षी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धुक्यात ठरवलेली वाट आहे जणू काही बंटीला. फलंदाजी करत असताना हर्षच्या विरोधामध्ये 5 बॉल त्याने टाकले, 2 धावा आल्यात. बंटीने 3 फेस केले, 1 धाव त्याच्या बॅटमधून आल्यात. नरेशने 2 फेस केले, 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली आहे. धावा महाग झाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आला. संघाची धावसंख्या 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 रन्स ऑन दी बोर्ड, 3 रन्स ऑन दी बोर्ड. संघाची धावसंख्या 3. यस, फ्लड लाईट्स थोड्याच वेळात ऑन होईल. हा बॉल इथे मात्र केवळ दिशा दिली, 1 धाव इथे प्राप्त झाली. मॅचमध्ये पुनरागमन चांगलं झालं. या शेवटच्या बॉलवरती सिंगलने धाव फलकावरती धावा आहेत त्या 4 विदाउट लॉस. आघाडीची जोडी इथे जमलेली पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जी अजूनही तळ ठोकून उभी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पुढचा बॉल, हा बॉल वळण घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध, मोठी विकेट. सेलिब्रेशन पहा, खेळाडू क्रमांक पहिला बाद. संघाची धाव संख्येमध्ये इथे भर न पडू देता विकेट प्राप्त केली आहे प्रवीणने. उच्च दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी
साईराज प्रीमियर लीग चौकार स्वप्नीलच्या फलंदाजीतून. रुद्र अवतार हनुमान रामचंद्र माने यांचा रुद्र अवतार हनुमान हा संघ, तानाजी मोरे यांचा लंकापती रावण आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या 3 संघांना विनंती आहे आपण आपल्या संपूर्ण टीमसह या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वेळेची मर्यादा आहे आणि प्रवीणचा आणखीन एक चेंडू निर्धाव, इथे कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगले होते, धडपड चांगली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. वेगाने येणाऱ्या बॉलवरती तो अक्षरशः झेपावला होता. रवींद्र जडेजाने काय झेल टिपला होता. अशीच धाई मारत असताना पॉइंटला, परंतु ही कॅच पहा रिप्ले मध्ये दाखवली जाते. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक आहे. नरेश तितकासा कॉन्फिडन्सने बॅटिंग करत नाही आहे. तो धावताना तितकासा आत्मविश्वासाने धावताना पाहायला मिळालेला नाही आहे. क्रॅम्प्स आहेत त्याला जणू. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 11, एक खेळाडू बाद. गरमीच्या परिस्थितीमध्ये ना क्रॅम्प्स ह्या सातत्यपूर्ण येणाऱ्या गोष्टी राहिल्यात. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू ऑन साईडला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रभात या टीमला आपण पाहतोय. आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वप्नीलच्या बॅटमधून एक चौकार आला. उजव्या एसीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला टॅप केलं. धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली ती एक. संघाची धावसंख्या 13. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे असंच म्हणत असतील खेळाडू. इथे डायरेक्ट हिट. आणखीन एक. हा चेंडू अंपायर नो बॉल होता का? तसा नो बॉल होता. संघाची धावसंख्या 13. इथे आणखीन एक दिशा देण्यात आली आहे. त्यांनी नव्हता मारला. आकाशने नाही मारला. आकाश आत्ताच ऐकलाय. ली बरोबर आकाश नावतली. आकाश नावली तिथंच पुढे नावली. आकाश ऑन स्ट्राइक. लोअर फुल टो स्वतःच्या फॉल रूम मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळाली. सचिन डावखुरे आताच्या खेळाडूला ना देवाचा एक वरद असतो. त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग, त्यांचे थ्रो, त्यांचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. स्कोर कार्डवरती धावा आपण 14 पाहतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. नो बॉल आहे. इथे काय घडतंय? एक तर आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु एक सिंगल वरती केवळ समाधानी या दोन्ही फलंदाज. धावा मिळतील या 9+1 अशा 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 16 रन्स ऑन दी बोर्ड.
16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेचा चेंडू लोअर फुलटॉस इथे घोषांकित क्षेत्रामध्ये केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेला देखील थेट यष्टांचा वेट. नरेश सारखा खेळाडू बाद. एक कसलेला एक मुरलेला फलंदाज अक्षरशः शोधत राहिला बॉलला. थेट यष्टांचा वेध घेतला चेंडूने आणि खेळाडू बाद झाला. तिसरा नरेश. पुढचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित मिळेल. प्रवीण काळजी घ्या. पाणी जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये. शूज रिमूव्ह करा. शूज रिमूव्ह करा. हॅलो. धावफलकावरती 20 आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 3 खेळाडू बाद. 20 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम निर्णायक षटक प्रवीण. आणखीन एक चेंडू इथे. नो बॉल. नो बॉल इथे पाहायला मिळालाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. रन्स देखील येत आहेत. प्रवीण सारखा गोलंदाज जर का अशा रीतीच्या धावा बहाल करेल ना तर संघाच्या अडचणींना ओढा होईल. आणि जिथे संघाची ही नौका अडचणींमध्ये अडकत असताना पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावर. 3 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर संघ प्रभात क्रीडा मंडळ या टीमला आपण पाहतोय. हा बॉल हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे वेगाने रन्स कंप्लीट केली आहे का? हो, इथे धाव अर्जित करण्यात येते. एक एक धाव आपण फार महत्वाची राहते. क्रिकेटमध्ये धावा येणे याला महत्व आहे. धावा कशा येतात याला महत्व नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव फार महत्वाची राहणार आहे आणि ती धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. 23 ला 3 सद्य परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा बॉल हलक्या हाताने ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येत आहेत. केवळ एकेर धाव प्राप्त होईल. 24 बनल्यात. शेवटचा षटक आहे. फायटिंग टोटल इथे उभी करण्यात येते. रन्स बनल्यात कारण जो 24 धावा धावफलकावरती आला उर्वरित 3 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे. आणखीन एक इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो. फेकी मैदानाच्या आतमध्ये झाली जरूर परंतु पंचांनी सांगितलं धावा अर्जित करण्यात आल्या तर 2. 26 धावा धावफलकावरती.
मुंबपुरीना हा आकडा नेहमीच विसरण्याचा प्रयत्न करते, कारण 26 जुलै आणि 26/11 हा दिवस कदापिही येऊ नये अशीच प्रार्थना प्रत्येक मुंबईकर करतो, कारण 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 3 खेळाडू बाद. 26 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल खोलात टाकला, समोरच्या दिशेने खेळले जरूर एक धाव निश्चित मिळेल. सिंगलपेक्षा जास्तीचं काय नाही आहे. 27 धावा फलकावर. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. 27ला 3. 27 धावा फलकावरती आहेत. एक मोठ्या टोटलकडे संघ निघालेला पाहायला मिळतोय. चांगल्या धावा निश्चित आल्यात. अगदी त्याच वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील त्या दर्जाची होत असताना पाहायला मिळाली होती या मॅचच्या आधीपर्यंत, परंतु हा निर्णय तितकासा यथायोग्य राहिलेला नाही आहे का? कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने धावा येत असताना आपण पाहिल्यात, कमी गतीने समोरच्या दिशेने स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये केलं क्षेत्ररक्षण. आकाश होईल बाद. धाव फलकावरती आहेत त्या 27-28चा असेल ते टार्गेट. धावसंख्येचा उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असणारी ही भिडंत, ही लढत, जिथे आपण पाहतो दोन संघ एकामेकाच्या विरोधामध्ये. एका बाजूला प्रभात क्रीडा मंडळ, त्याच्या विपक्ष खेळतोय शिवडीचा सम्राट गणेश उत्सव मंडळ. शिवडीचा सम्राट गणेश उत्सव मित्र मंडळाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रभात क्रीडा मंडळ या टीमला बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलं. धाव फलकावरती 27 बनवल्यात. 28चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. बंटीसारखी वेगवान, नरेश बंटीची वेगवान गोलंदाजी आणि त्याच्या विरोधामध्ये धावा बनवणं इतकं सोपी गोष्ट राहणार नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आज प्रयत्न तुमचे तितकेसे चांगले असायला हवेत या मॅचमध्ये. लक्ष 28चा करायचं. पाठलाग 24 बॉलचा खेळ, 24 चेंडू, 28 धावा, 7च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इतकी मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही. 7चा आस्किंग रन रेट अर्थात अगदी आपण जर का पाहिलं ना तर 4च वरती बनवायच्या आहेत. जर खुल्या गटाचं क्रिकेटचं जर जास्तीची चर्चा आपण केली ना, तर या गोष्टीची चर्चा सातत्यपूर्ण होत असताना पाहायला मिळते. कारण वरती आपल्याला किती बनवायच्यात तर 4 बनवायच्यात. वरती बनवण्याचा विषय आलाय. प्रेक्षक वर्गाने जो काय रेलिंग वरती भार टाकलाय ना, तो थोडासा पाठीमागे घ्या. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी जिथे हर्षला आपण पाहतोय, सचिन आघाडीला आलाय. पहिले षटक, बंटी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पहिला बॉल उजव्या सीवरती होता. वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती इथे पाहायला मिळाला होता. अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये जागा मिळेल तिथे, काही तर आपल्या बाल्कनीमध्ये, काही वेळेला बेडरूममध्ये, काही वेळेला हॉलमध्ये खेळलं जाणारं क्रिकेट.
हा चेंडू उजव्या एसी वरती हर्ष रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार होता, ओमकार होतोय. ओमकार ओमकार इथे बाद. हा बॉल बॅट्सला चिप केला होता इथे. आणखीन एक खेळाडू बाद. नंतर काही वेळेला हलगी, काही वेळेला खालूबाजा हे वाजवलं जातं वाद्यवृंद. आणि जर तुम्ही घाटावरती असेल तर तिथे खालूचा बाजा हलगी या नावाने याला प्रसिद्धी मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गेलेत. 1 धाव धावफलकावरती 2 बॉलमध्ये जिथे विकेट्स मिळवलेल्या पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉलवरती एक यष्टीचीत बाद केला होता. पुढचा बॉल आणखीन एक इथे मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडला. फलंदाज अक्षरशः लोटांगण घेत असताना आपण मयूरला पाहिलं. धाव मिळते ती एक वाईटच्या स्वरूपामध्ये साष्टांग दणवट केलं त्याने जणू खेळपट्टीला. 2 धावा धावफलकावरती 2 खेळाडू झालेत बाद. 2 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. जिथे विजयासाठी पाठला करायचा 28चा मयूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. स्ट्राईक रेंजमध्ये मयूरला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन बंटी. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. रन्स देखील वेगाने कंप्लीट करतात बॅटर. ज्या वेळेला संधी मिळते ना त्या ठिकाणी वेगाने धावत असताना आपण या खेळाडूंना पाहिलंय. कारण एक धाव किती महत्वाची असते पाहू शकता आपण. सर्वाधिक सिली मिडॉफ आणि सिली मिडॉन जर कुठेही तैनात करण्यात येतात ना ते अंडरआर्म क्रिकेट. अगदी फलंदाजाचे शेजारी नेहमीच वाढताना आपण पाहिलंय. आज या क्रिकेटमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये तितके शेजारी वाढले नाहीत. हा बॉल हलकी हाताने इथे सिंगल इथे प्राप्त करत असताना सचिन पाहायला मिळतोय. सचिनना प्रतिस्पर्धी संघाला गाफील ठेवतो. सिंगल डबल्स घेतो. मॅचला जवळ घेऊन जातो आणि तदनंतर वार करायला सुरुवात करतो. कारण सचिन संयमाने खेळत असताना आपण पाहिलं डोक्यावरती बर्फ ठेवतो. शांतरित्याने बॅटिंग करतो. मॅच कशी जवळ घेऊन जायची ना हे त्याला चांगलं ज्ञात आहे. संघाची धावसंख्या 4. 2 खेळाडू बाद. पहिले षटक. हा बॉल इथे सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती 5 आहेत. पहिले षटक प्रगतीपदावरती असताना 19 बॉल आणि 23ची गरज. कोणाची तुलना कोणाशी करता येत नाही. परंतु ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण मुन्ना अर्थात मुन्ना शेखला आपण पाहिलं ना तर तो अशाच रीतीची बॅटिंग करतो. संयमाने खेळतो. मॅचला घेऊन जातो. मॅच बनवतो. आणि मागील मॅचची बॅटिंग पाहताना इथे सचिनही त्या धाटणीचा खेळ करताना पाहायला मिळाला. मॅच जिंकून दिली होती त्याने. चेस मास्टर आहे खेळाडू. कॅल्क्युलेशन हे त्याच्या डोक्यामध्ये चालू राहतं. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू हलक्या हाताने संयमाने खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त होईल. 6 बॉलवरती पहिल्या
जिथे 6 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 खेळाडू बाद, 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 बॉलमध्ये 22ची गरज. जावा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्यात आलेला पाहायला मिळेल. सचिन आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिनला स्ट्रायकर एंडमध्ये आपण पाहतो. सचिन हे नाव सचिन तेंडुलकरचं ठेवण्यामागे ना हा एक रंजक कहाणी आहे. कारण रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं ना तर त्यांनी सचिन तेंडुलकर हे नाव सचिनला देण्यामागे सचिन देव बर्मन हा एक गीतकार होता आणि त्याच्या नावाने सचिन तेंडुलकरला सचिन हे नाव त्याच्या बाबांनी ठेवलं होतं. कारण सचिन देव बर्मन यांची गीत त्यांना फार पसंतीस आले होते. हलक्या हाताने खेळले पा एक सिंगल इथे प्राप्त होतीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. तदनंतर सचिन तेंडुलकर मैदानाच्या आतमध्ये उतरला. धारा तीर्थी पडून देखील तो उठला आणि मैं खेलेगा हा शब्द तो बोलला आणि तिथून क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव म्हणून आपण त्याला पाहिलं. धावफलकावरती 7, 2 खेळाडू बाद. दुसरं षटक यावेळेला ऑन साईडला केवळ दिशा दिली. मयूरने एक सिंगल प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यानंतर 8 बनल्या. वरती केवळ 4च बनवायचे. ठाऊक आहे सचिनला देखील, ठाऊक आहे मयूरला देखील. मॅच जवळ घेऊन गेल्यानंतर आपण अटॅक करू शकतो आणि मिळालेल्या संधीचा लाभ उठवायलाच हवं. 8 धावा धावफलकावरती. 8 चेंडूचा खेळ संपलाय. नरेश खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली. पहा वेगाने धाव प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 9. धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूचा खेळ संपला. 15 चेंडू आणि 19ची गरज. पुढचा बॉल. तर काही क्षणात या ठिकाणी ज्यांचं या साईराज प्रीमियर लीगला मुख्य प्रायोजकत्व लाभलं, आपले चीफ स्पॉन्सर कॅनरा बँकेचे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत. तर व्यासपीठावरील व जे पायऱ्यांवर बसलेले आमचे प्रेक्षक आहेत, विनंती आहे की थोडंसं आपण सहकार्य करायचे. आपण खालील बाजूला जाऊन त्या मॅचचा आस्वाद घेऊ शकता. व्यासपीठ आपण खाली करायचं आहे. आपण प्रेक्षक गॅलरीतून मॅच बघू शकता. धन्यवाद. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने केले. क्षेत्ररक्षक होता या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त करण्यात येते. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ शेष. 18ची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा. आता हात खोलावे लागणार आहेत. लक्ष आता मात्र थोडंसं दूर निघून चाललंय. कारण जर इथून अटॅकिंग क्रिकेट जर खेळलं नाही तर संघाच्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. 3 खेळाडू बाद. बंटी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल इथे मात्र वेगाने कंप्लीट करण्यात येते. ही रन्स. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. व्हाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 अशा धावा मिळतील. त्या 2. 16ची गरज. 12 बॉल आणि 16 धावा. 12 चेंडू आणि 16ची गरज या मॅच मध्ये राहणार आहे. पहा सामना आता मात्र रंग बदलू लागली आहे. मॅच रंग बदलू लागलाय. खोलात या वेळेला सिंगलचा प्रयत्न. इथे सिंगल आली.
संघाची धावसंख्या 13 धावा फलकावरती आहेत. 11 चेंडू आणि या मॅच मध्ये विजयासाठी 15ची अजूनही आवश्यकता. 11 बॉल 15 धावा. कोला त्यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला पकडण्याचा प्रयत्न योग्य राहिलाय. वरती 4 बनवायच्या होत्या, त्यापैकी 3 आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे धावून पोहोचते 15 बनल्यात. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक 28 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. लास्ट बॅट्समन मयूर आउट झाला. 5 बॉल 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. साईराज प्रीमियर लीग आपण पाहतोय. क्रिकेटचा भूतपूर्व 16, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. हलक्या हाताने खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धाव इथे प्राप्त करण्यात येते. प्रत्येक बॉलवरती रन्स कंप्लीट करायचे आहेत. 9 चेंडू आणि आता मात्र पाहिलं तर 8 बॉल आणि 11ची गरज. 9 चेंडू 12ची गरज आहे. 9 चेंडू 12ची गरज या मॅच मध्ये राहील. 9 बॉल 12, 16 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद. एखादा मोठा स्ट्रोकच्या शोधात असेल सचिन. हा फटका हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. पहा धावा किती महत्वाच्या आहेत. 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्यात. 10ची गरज. 8 चेंडू आणि 10 धावा. वरती 2च राहिल्यात केवळ. 8 बॉल 10 धावा. सचिन एक पात्री अभिनय करतोय. 6 बॉल 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. काय बॅटिंग त्याने केली आहे. होणारा होताला, जाणारा जाताला मागं तू फिरू नको. उगाच सोडू नकारायची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. हलक्या हाताने ऑन साईडला गेलेत. ऑन साईडला गेलेत. एक सिंगल मिळते. 7 बॉल 9ची गरज. 7 चेंडू 9 धावा. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना वधारते पुढे सरकते. ते 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3 खेळाडू बाद. महत्वाचा हा चेंडू. इथे मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. चला जास्तीची चर्चा नको. जास्तीचा वेळ व्यतीत करायचा नाही आहे, कारण उद्या वर्किंग डे आहे. सर्वांना कामावरती जायचं आहे. चला घाई करा. जास्तीची रात्री ही आज आपल्याला करून चालणार नाही आहे. 19ला 3 टॅप केला. समोरच्या दिशेने एक सिंगल इथे प्राप्त होईल. 20 धावा बनल्यात. 8ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 बॉल 8ची गरज राहणार आहे या मॅच मध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये ऐकूयात एक मधुर संगीत. षटकामध्ये 6 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. 10 बनल्या. आणि या षटकामध्ये 10 आल्यात. 20 बनल्यात. 28चा पाठलाग करायचं. 28 रनचं टार्गेट आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 4 बनल्यात 10 आणि या षटकामध्ये 10 आल्या. या षटकाचं पृथक्करण सांगतो. या षटकाचं पृथक्करण सांगतो.
सचिनच्या कॅल्क्युलेशन मध्ये 2 बॉलला 2 डबल आल्यानंतर 5 बॉल राहतात. 7 बॉलची ओव्हर नसते, सचिन विसरला होता, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन चुकलं होतं, बाकी काही नाही. चला मैदानाच्या आतमध्ये येऊयात, गमतीचा भाग बाजूला सारूयात, कारण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सचिनने 7 बॉलचं कॅल्क्युलेशन केलं होतं. येणारे बॉल आहेत ते 6 बॉल आणि विजयासाठी 8ची गरज. 6 बॉल 8. अमोल गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आहे. 6 बॉल 8ची गरज. 6 चेंडू आणि 8 डाव. अमोल पहिला चेंडू वेगवान, इथे मात्र सिंगल प्राप्त झाली आहे पहिल्या बॉलवरती. ही बाब बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पत्त्यावरती पडू शकते. सचिन स्ट्रायकर एंडवरती आलाय. क्रॅकिंग ड्राईव्ह करण्यामध्ये तो यशस्वी राहतो, किंवा वेगवान स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते. तो स्ट्राईक एंडवरती आहे. 7 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 5 बॉल 6 धावा सिद्धूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. अमोल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धाव आहे ते 21. 3 खेळाडू बाद. अंधाराचं थोडंसं सावट होतं. लाईट्स ऑन झाल्यात. फ्लड लाईट्स इथे ऑन होत असताना नैसर्गिक प्रकाशामधून आपण कृत्रिम प्रकाशाकडे आलोय. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात, परंतु आता मात्र रंजकता बरी मॅच राहील, कारण फ्लड लाईटचा इफेक्ट आहे ना, हा थोडासा काहीसा वेगळा असतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही बॅटिंग करणाऱ्या संघालाही या बाबी काहीशा वेगळ्या पाहायला मिळत असतात. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चुरशीने भरलेली ही मॅच. कधी पारडं कोणाचं तर कधी पारडं कोणाचं. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. क्रिकेटच्या खेळाने आणि या मॅचने रंग भरलेत. येणारे बॉल आहेत ते 5. आता मात्र 5ची गरज. 5 बॉल आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5ची गरज आहे या सामन्यामध्ये. सिद्धू ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने इथे सिद्धूने स्वतःच्या पायावरती मारला हातोडा. मॅच बनत चालली आता मात्र. 24 धावा धाव फलकावरती आहे. 4 खेळाडू बाद. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ शेष. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 4ची गरज. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. सध्या परिस्थितीमध्ये आपण त्याला पाहतोय. प्रवीण ऑन स्ट्राईक. 24 बनलाय. 4ची गरज. 4 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल इथे मात्र कहानी में ट्विस्ट. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. मॅच कुठे होती कुठे आली. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पहा गोलंदाजाने काय केलंय. वाईट बॉल इथे आला. नो बॉल पाहायला मिळाला. हलक्या हाताने संयमाने सिंगल इथे प्राप्त करण्यात आली. संघाची धावसंख्या जिथे एकेरीच्या मदतीने वधारत असताना 26 बनल्यात. 2ची गरज आहे. 2 बॉल 2 धावा 2 चेंडू 2ची गरज या मॅच मध्ये. सिद्धूने चांगली बॅटिंग केली. सचिन चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. सिद्धू बाद झाल्यानंतर सचिन मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. सिद्धू केवळ बादच झाला नाही तर विकेट त्याने सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल. येणारे 2 चेंडू आणि 2 धावा.
वेगवान चेंडू यस्टनचा वेध, कहानी में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट खेळाडू बाद. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. एक चेंडू आणि 2 धावा, एक चेंडू आणि 2 धावा. सामना जर बरोबरीत आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सुपर ओव्हर पाहायची आहे का सर्वांना? उद्या बरोबर नाही, ते म्हणतात उद्या कामावरती जायचं आहे, काही ना कॉलेजला जायचं आहे, रात्रभर खेळायचं नाही. चला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? एक सिंगल आली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल, डबल आली तर मॅच जिंकला जाईल. सामना जिंकेल तर कोण जिंकेल? येणारा एक बॉल, 2ची गरज. मॅच आवडली असेल तर टाळ व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. सामना चुरशीचा, एक बॉल, 2ची गरज आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अजय याला आपण पाहतोय. थोड्याच वेळामध्ये कॅनरा बँकेचे प्रतिष्ठित असे अधिकारी, ज्यांना आपण थोड्याच वेळामध्ये आदरणीय दिनार जाधव साहेब, मुख्य प्रबंधक कॉर्पोरेटिव्ह कम्युनिकेशन. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथे. काय निर्णय आलाय? काय निर्णय आलाय? मॅच मध्ये काय बाकी आहे? प्रभात क्रीडा मंडळ, विनंती आहे की कोणी तिथून जंप मारून यायचं नाहीये. सूरज, विनंती आहे की आपण बाहेर व्हा. इथे प्लेयर सर्व आहेत आतमध्ये, तुम्ही बाहेर व्हा, अन्यथा दोन्ही संघाला पेनल्टी लावण्यात येईल. विनंती आहे. सूरज, इथून बाहेर निघा, या साईडून बाहेर निघ. अरे यार,